निश्चित ते समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती, वेगवेगळ्या मुद्द्यांवरती की ते आज संघर्ष करत आहेत आणि तो संघर्ष हा सर्वसामान्य वर्गाकरता आहे, की ज्या मराठा समाज बांधव अगदी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती असते आणि तिथं भूमिहीन लोक होत चाललेले आहेत. मग त्यांच्याकरता एक वेगळा लढा त्यांनी उभा केलेला आहे आणि म्हणून त्यांच्याकरता हा वेगळा लढा सर्वसामान्य वर्गाला उद्याच्या काळामध्ये न्याय देणारा आहे. आणि म्हणून या लढ्यामध्ये खरं तर सहभागी होण्याकरता आजच नाही तर अनेक वेळेला वेगवेगळी आंदोलनं झाली. त्याच्यामध्ये आम्ही जाहीररित्या त्या आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरलो, त्यांना पाठिंबा दिला. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला खरं तर एक त्यांच्यावरती ते प्रथमतः उपोषणाला बसलेले असताना त्यांच्यावरती जो तिथं त्या आंतरवाली सराटी या ठिकाणी जो काही महिलांवरती लाठी हल्ला झाला, पुरुष मंडळीवरती लाठी हल्ला झाला, ज्येष्ठ नागरिकांवरती लाठी हल्ला झाला, तर त्याचा निषेध म्हणून सगळ्यात पहिली रस्त्यावर उतरणारा आमदार म्हणून या ठिकाणी मी त्यावेळेस भूमिका घेतलेली होती. आणि म्हणून त्या भूमिकेपासून आजही आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि उद्याच्या काळामध्ये देखील आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.